हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. यामध्ये तुम्हाला महाज्योती आणि वनारटी या दोन्ही संस्थेमार्फतचा हा अपडेट मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि जे काही तुम्हाला डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे आहेत. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. जो तुम्हाला तुमच्यासमोर PDF ओपन केलेला आहे त्यामध्ये 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. ही जी PDF आहे ती 10/8/2026ला जाहीर करण्यात आलेली होती. यामध्ये तुम्ही बघू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत महाज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाज्योती नागपूर तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थातच वनारटी आणि महाज्योती या दोन्ही एक्झाममार्फत 2026-27 करिता खालील नमूद परीक्षांचे पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन आणि अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरीही तुम्हाला याची नोंद घ्यायची आहे. तरी इच्छुक जे विद्यार्थी असतील त्यांनी सर्वांनी इथे अप्लिकेशन करायचं आहे. बघा, सुरुवातीला तुम्ही बघू शकता एक्झाम सगळ्या कॉमन आहेत. महाज्योती आणि वनारटी या दोन्हीसाठी ज्या कॉमन एक्झाम आहेत मी तुम्हाला इथे दाखवल्या आहेत. बघा, तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत आहे. तुम्हाला कुठल्या एक्झामसाठी इथे अप्लिकेशन करता येणार आहे हे तुम्ही बघा. जसं संघ लोकसेवा आयोग प्रशिक्षण म्हणजे UPSCसाठी करू शकता. जसं तुम्ही महाराष्ट्रातले ज्या एक्झाम आहेत आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्यसेवा यासाठी अप्लाय करू शकता. नंतर जे महाराष्ट्रातील अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षण असते त्यासाठी अप्लाय करू शकता. नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क या प्रशिक्षण यासाठी देखील तुम्ही करू शकता अप्लाय. विशेष मागासवर्ग प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्याकरिता संघ लोकसेवा आयोग प्रशिक्षण हे सुद्धा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर विशेष मागासवर्ग प्रवर्गातील गोवारी समाजातील जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी राज्यसेवेचं सुद्धा प्रशिक्षण ओपन करण्यात आलेलं आहे. विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी लष्कर सैन्य भरती यासाठी देखील तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे. आणि वनारटीच्या बाबतीत सुद्धा सेमच आहेत. फक्त इथे गोवारी समाजासाठी होतं आणि इथे भटक्या जमाती व प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सेम राज्यसेवेसाठी आणि लष्कर भरतीसाठी सुद्धा भटक्या जमाती व धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करता येणार आहे. तर अशा प्रकारे कुठल्या पोस्ट आहेत तुम्ही आता बघितले आहेत. खूप महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थी MPSC UPSCची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची संधी आहे. कारण तुम्हाला यातून तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे. सोबत तुम्हाला जे स्टडी मटेरियल आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेस मिळणार आहेत तुम्हाला. तर ह्या खूप चांगली योजना आहे. नक्की जे विद्यार्थी या प्रिपरेशन करत आहात तर तुम्ही या संधीचा नक्की फायदा घ्यायचा आहे. तुम्हाला नक्की अप्लाय करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि या शिष्यवृत्ती योजनेचा जरूर फायदा घ्यायचा आहे. तर पुढे बघा, योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय पात्रता हवी ती मी सांगते. जे विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर गटात व इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावं. तुम्हाला नॉन क्रिमिलियर असणे किंवा तुम्ही विशिष्ट कॅटेगरीचे आहात, भटक्या जमातीत मोडतात तर तुम्हाला त्या रिलेटेड जे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला लागणार आहेत. विद्यार्थी लष्करातील सैनिक भरती प्रशिक्षण लष्करासाठी जे आहे त्यासाठी 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेले असावं. विद्यार्थी जे UPSC किंवा MPSCसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत ते विद्यार्थी पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेले असावे. प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थी अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येणार. म्हणजे आता खूप अर्ज येणार आहेत त्यासाठी तुम्हाला तुमची एक चाळणी परीक्षा घेण्यात येईल आणि त्यामार्फत जे विद्यार्थी तिथे मेरिटमध्ये असतील, ज्यांचा रँक चांगला असेल, चांगले मार्क मिळवले असतील त्या विद्यार्थ्यांना तिथे सिलेक्ट करण्यात येईल. बघा, सुरुवातीला तुम्ही वेटिंग लिस्टकडे पण लक्ष द्या. बरेच विद्यार्थी जे आहेत सुरुवातीला पहिल्या लिस्टमध्ये म्हणजे कट ऑफ मार्क असतात ते हाय जातात. नंतर नेक्स्ट तुमच्या ज्या लिस्ट येतात ना त्यामध्ये तुमचे कट ऑफ ही कमी जात असते. म्हणून तुम्ही फॉर्म भरले आणि सोडलं असं नका समजू. त्यानंतर जे येणारे अपडेट आहेत त्याच्यासाठी तुम्ही चेक करत राहा. कारण की बरेच विद्यार्थी आहेत, कधी जागावाढसुद्धा होतात यामध्ये. मागील वर्षात अशा गोष्टी घडलेल्या आहेत. तर तुम्ही ज्या वेटिंग लिस्ट पण चेक करा आणि सगळ्या गोष्टींचं अपडेटमध्ये लक्ष ठेवा. कारण की ही योजनेची जो लाभ आहे तुम्हाला घ्यायचा आहे आणि खरंच ही संधी फार महत्त्वाची आहे. कोणी तुम्हाला एवढे पैसे आणि शिष्यवृत्ती सोबत अभ्यास या सगळ्या गोष्टींची फॅसिलिटीज तुम्हाला एकत्र एका ठिकाणी बघावयास मिळणार आहे. म्हणून
आणि जे विद्यार्थी तुमचे रिलेटिव्ह आहे, तुमचे फ्रेंड आहे, जे कोणी या स्पर्धा परीक्षेची तयारी करते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला नक्की पोहोचवायचा आहे. आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, जेणेकरून जे काही अपडेट येईल ते मी तुम्हाला तिथे देखील सांगणार आहे. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण अशा प्रकारे बघितलं आहे की ते एक्झाम घेणार आहेत आणि चाळणी परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला वनआरटीसाठी अप्लाय करत असेल तर वनआरटीच्या साईटवर होईल. महाज्योतीसाठी करत असेल तर महाज्योतीच्या साईटवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. ठीक आहे. मेरिटवर आधारित तुमचे सिलेक्शन इथं होणार आहे. वयोमर्यादा तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही UPSC करत असाल तर 19 ते 30 वर्ष, राज्यसेवा, अभियांत्रिकी या सर्व गटासाठी 19 ते 30 वर्ष एवढी तुम्हाला एज लिमिट चालणार आहे. त्यानंतर लष्करातील सैनिक भरती जी आहे त्यामध्ये 17 ते 19 वर्ष एवढी तुम्हाला एज लिमिट इथे चालणार आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप बघा. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमातून संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयुक्त गट ब व क तसेच लष्करातील सैनिक भरती प्रशिक्षणपूर्व प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल. प्रशिक्षण हे ऑफलाईन रूपात देण्यात येईल. ठीक आहे. ऑफलाईन पद्धतीनेच एक्झाम राहणार आहे. तुम्हाला तिथे राहावं लागेल. तुम्हाला अशा प्रकारे तिथे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण मिळेल. आणि आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, तुम्हाला जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, 10वीचे जे रिझल्ट गुणपत्रिका आहे त्याचं सर्टिफिकेट, पदवीचे प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ असल्यास अनाथाचा दाखला, हे सगळे कागदपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहेत ऑनलाईन अप्लिकेशन करताना. अर्ज कसं करायचं आहे याबद्दल मी थोडक्यात सांगते. यामध्ये तुम्हाला नोटीस बोर्डला जायचं आहे. तिथे अप्लिकेशन फॉर कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 या लिंकला तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि तिथे तुम्हाला पुढे अर्ज हा उपलब्ध होईल. आणि तिथे जी माहिती तुम्हाला मागितली आहे ते तुम्हाला प्रॉपरली भरायचं आहे, चुका न करता. जेव्हा तुम्ही नाव आणि डेट ऑफ बर्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टाकताना त्यावेळेस जरा काळजी घ्यायची आणि नीट चेक करून भरायचं आहे. एकदा सबमिट केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेंज करता येणार नाही, म्हणून सुरुवातीलाच या सगळ्या गोष्टींची प्रिकॉशन घ्यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि यामध्ये तुम्हाला ज्या अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही ईमेलनी त्यांना अर्ज करत आहात तर ह्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर केल्या जाणार नाहीत. अप्लिकेशन जे आहे तुम्हाला ते ऑनलाईनच स्वरूपात तुम्हाला भरायचं आहे. ठीक आहे. अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती 23/8/2026 या तारखेपर्यंत तुम्हाला करता येणार आहे. तर शेवटच्या तारखेला वाट न बघता तुम्हाला सुरुवातीलाच अर्ज करायचे आहेत. ठीक आहे. आणि जसं काही तुम्हाला जे एक्झामचे सेंटर आहे, ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल. तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करत राहायचं आहे. मला अपडेट आला तर मी तुम्हाला सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करेलच, म्हणून तुम्ही टेलिग्रामला नक्की जॉईन करा. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि यामध्ये तुम्हाला बघा इथे स्क्रीनवर तुम्हाला संपर्क नंबर दिसत आहे. यामध्ये तुम्ही इथे पण कॉल करून तुम्हाला कुठले डाऊट असतील तर ह्या दोन्ही नंबरवर वनआरटीच्या विद्यार्थ्यांनी वनआरटीला आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी या नंबरवर, सुरुवातीच्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता. आणि कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही विद्यार्थी जे असतात ते चॅनलला किंवा ग्रुपला जुळलेले असतात, ते स्वतः पण रिप्लाय करतात. त्यातून पण तुमची मदत होईल. किंवा कुठले दुसरे डाऊट असतील तर मी पण तुम्हाला मदत करेन. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.